हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। देव सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, गणाधीश जोईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमोपंत आनंद या रागवाचा, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस स्फुरति प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु सच्चिदानंद मूर्ति, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम्, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। आज जी सेवा आहे, जी माझ्या वाट्याला आली आहे, ते 52व्या वर्षी आपलं पारायण होत आहे, आणि या पारायणामध्ये आज 7व्या दिवसाची जी सेवा आहे ती माझ्या वाट्याला आली आहे. खरं सांगायला गेलं ना तर मला हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की या व्यासपीठावर कधीतरी मला बसण्याचा योग येईल, परंतु ज्या भूमीमध्ये माझा जन्म झाला ही भूमी एवढी पवित्र आहे, एवढी पवित्र आहे की इथे जन्म घेऊन माझ्या जीवनाचं एवढं सार्थक झालेलं आहे की मला असं वाटतं की मी किती जन्माचं पुण्य केलेलं असेल. कारण या भूमीमध्ये केवळ भूमी पवित्र आहे असं नाही, तर येथील माणसं जी आहेत, इथली लोक जी आहेत ती एवढी पवित्र आहे, याचं जिवंत उदाहरण मी आहे. काहीही येत नसताना जर 3 वर्षापूर्वीचा, आता तुम्ही युवराज महाराज सगळे म्हणतात, परंतु 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी फक्त युवराज होतो आणि कोणी ओळखत सुद्धा नव्हतं. पण ज्या वेळेस मी मुंबईवरून इकडे आलो त्यावेळेस मला साधा टाळ वाजवता येत नव्हता. मी का सांगतोय सांगतो तुम्हाला, कारण फक्त भूमी पवित्र आहे असं नाही. आल्यानंतर या मातेच्या चरणावरती मी मस्तक ठेवलं आणि सांगितलं की इथून पुढे तुझी सेवा करणार आहे. परंतु खरं बघायला गेलं ना तर मी सेवा करत नाहीये, ती सेवा करून घेते. भजन मला येत नसताना, टाळ वाजवता येत असताना मला भीती वाटायची, पण लोकांनी मला काय केलं, वाजव, कसं येत नाही बघू असं म्हणून टाळ वाजायला. अभंग येत नसताना अभंग म्हणायला लावला.
अभंग पाठांतर करून घेते आणि म्हण काय होतं बघू, अभंग म्हणायला लावला. आणि एवढंच नाही तर काहीही येत नसताना प्रवचन सुद्धा करायला लावलं मला. विठ्ठल मंदिरामध्ये माझं पहिलं प्रवचन झालं आणि अक्षरशः त्यावेळेस या गादीवर बसताना मला जे होत होतं ते मी आता शब्दात सुद्धा मांडू शकत नाही. परंतु खरं जर सांगायला म्हटलं तर आता मला वाटतं 75% भीती निघून गेलेली आहे. 25% आहे, पण ठीक आहे, तेवढी पाहिजेच. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या गावातील माणसं सुद्धा एवढी प्रेमळ आहेत, वरतून तिखट दिसतात. बोलताना हे आहेत बघा, लाला महाराज आहेत, अनिल पाटील आहेत, नाना आहेत, दत्ताभाऊ, महादेव नाना नाही तर टाळ सरळ वाजव नाही तर टाळ गुडघ्या म्हणे, हे शब्द आहेत. परंतु त्यामध्ये प्रेम होतं. कोणतं कोणतं प्रेम? शिक, मागे सरू नकोस. आणि या अशाच प्रेमाची खरोखर गरज प्रत्येक गावातल्या प्रत्येक नवीन कीर्तनकार, नवीन प्रवचनकार, नवीन व्यक्तीला आहे. एवढंच नव्हे तर बऱ्याच गोष्टी आहेत. जसं दत्ताभाऊला तरी काहीच माहिती नाही माझ्याबद्दल, किती बोलतायत, काय बोलतात, काही नाही. तरी सुद्धा जबरदस्ती तुम्ही बसा, करा प्रवचन. अहो म्हणजे नाही येत मला प्रवचन, नाही कराच केलं. तेव्हा मला कळालं की मला येते थोडंफार. म्हणजेच काय सांगण्याचा उद्देश, लाला महाराजांनी स्वर समजून सांगितले. म्हणजे स्वर मी माझ्या वडिलांनी मला शिकवलेले होते, असं काही नाही की नाही काहीच येत नाही. परंतु खरोखर गायन कसं करायचं ते लाला महाराजांनी हात धरून शिकवलं. म्हणण्याचा उद्देश एवढा की म्हणून मी म्हणतो की या भूमीवरती जन्म घेतला ना, म्हणजे मी एक जन्माचं पुण्य केलेलं असं मला वाटत नाही. कारण इथं जन्म घ्यायला एवढं पुण्य लागणार म्हणजे तेवढं मी केलेलं असेल असं मला वाटतंय. आणि म्हणूनच ही आज मला सेवा मिळाली. मागच्या वर्षी सुद्धा मी प्रवचन केलेलं आहे, आता ह्या वर्षी पण माझं प्रवचन होत आहे. त्याबद्दल सर्व ग्रामस्थ आणि सर्व माझे जे चिंतक आहेत आणि या मंदिराचे सगळे नियोजन करणारे या सर्वांचं अगोदर अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. तसेच इथं ज्या माता भगिनी बसलेल्या आहेत त्यांनी मला बरंच काही शिकवलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी मला सांगत असतात. काय सांगू नको का? ताई आहे, मनीषा ताई आहे. आपल्या खटकाळीमध्ये पण एक माझं प्रवचन झालं. त्यांनी तर अचानक फोन केला, युवराज महाराज तुम्हाला प्रवचन करायचं आहे. म्हणलं अरे बापरे, आता कसं करायचंय? परंतु ठीक आहे, त्यांनी सांगितलं, मी बोललो हो की. कारण मला शिकवलेलं आहे काय की नाही बोलायचं नाही. जर नाही बोलला की तू कधीच शिकू शकणार नाही. आणि खरोखर ही गोष्ट सत्य आहे. महाराज वरती या, नाही प्लीज माझ्यासाठी या, नाही या लवकर. तर अशा प्रकारे त्यांनी सुद्धा मला प्रोत्साहित केलं आणि सुरुवात करून. तर एवढंच नाही तर खरोखर 3 वर्षामध्ये मी जे साध्य करू शकलो हे मला लोकच सांगतात की तुम्ही कसं काय केलं. तर खरोखर मी ज्यावेळेस चिंतन केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ही माझं काहीच नाहीये. आज मी जे काय बोलणार आहे किंवा बोलतोय हे माझ्यातलं काही नाहीये. काय आहे मग? खरोखर काय आहे? तर ही माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या घरातल्या पूर्वजांनी कमवलेली संपत्ती आहे आणि मी फक्त या संपत्तीचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. एवढंच आहे माझं. खरोखर बघायला गेलं तर ह्या संपत्तीचा संपूर्ण साठा जो माझ्या वडिलांनी जमावून ठेवला, बंगला नाही, मला तर वाटते महलच बांधून ठेवलेला आहे त्यांनी. पैशाचा नव्हे, बिल्डिंग म्हणजे घराभेटांची नव्हे, मग परमार्थाची. आणि ती पेरण्याचं मला आता सामर्थ्य त्यांनीच द्यावं आणि मला मातेनं द्यावं एवढीच मी चरणी त्यांच्या प्रार्थना करतोय. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की सुरू करण्याच्या अगोदर माझे गुरु एकनाथ बाबा यांचाही मला कायम आशीर्वाद मिळतो. जेव्हा पण मी फोन केला तुम्ही बिंदास करा. एकदा तर मी फोन केला, मी महाराजांना बोललो पण पहिलं प्रवचन तोंडोलीतच होतं, नाही तोंडोली सासवडे मध्ये.
तेव्हा मला दडपण आलं की बाहेर गावी आहे, गावचं काही वाटत नाही, गावात काही चालून जात आहे ना आणि महाराज सगळं चालून जातं, परंतु बाहेर गावी जाताना भीती वाटत होती. मी महाराजांना फोन केला, अगोदरच विचारायच्या अगोदर माझ्या गुरुंनी मला सांगितलं मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही बिनधास्त करा. मी म्हटलं मी सर महाराज तुम्हाला अजून काही विचारच नाही, मला माहिती आहे तुम्ही काय विचारणार आहे. म्हणजे एवढे सिद्ध पुरुष माझ्या जीवनात गुरु म्हणून मला लाभले आणि याचं सर्व श्रेय सचिन भाट महाराजांना जात आहे. आणि सचिन भाट महाराजांनी मला ते गुरु करून दिले. त्याच्याही पुढे अजून जाऊन सांगायचं म्हटलं तर माझे गुरु माझ्या सदैव सोबत असतात. त्याचं कारण भाट महाराज माझ्या सदैव सोबत असतात. भाट महाराज सोबत असणं म्हणजे माझे गुरुच माझ्या सोबत असल्याचं काय, त्यामुळे मला कसलीच चिंता वाटत नाही. आता मगाशी महाराजांनी विचारलं की कुठली होईल, मला माहित नाही म्हणलं, मी समोर जे येईल ते सुरू करणार आहे. तर अशा प्रकारे ही जी माझा प्रवास आहे हा थोडक्यात सांगितला. आणि जे काय आता मी तुम्हाला इथून पुढे जे काय चिंतन मांडणार आहे, प्रवचनरूपी चिंतन माझ्या सेवेला जे आलेलं आहे ते मांडणार आहे. हे काही चुकलं वाटलं तर अगोदर क्षमा मागतो, ते समजून घ्या. आणि चांगलं वाटलं तर हेही समजून घ्या. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतं अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हा श्लोक 4थ्या अध्यायातील 7वा श्लोक आहे. हा श्लोक सर्वांना मला वाटतं माहिती असेल, वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. परंतु खरोखर आपण तसं वागतोय का, खरोखर या श्लोकाचा अर्थ आपल्याला समजलाय का, हे चिंतन आपल्याला इथे पाहायचं आहे. यदा यदा ही धर्मस्य काय सांगितलंय आणि कुणी सांगितलंय हा महत्वाचा मुद्दा आहे. तर श्रीकृष्णाने गीतेमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. कुठे? कुरुक्षेत्रामध्ये. कोणाला सांगितले? अर्जुनाला. यदा यदा ही धर्मस्य, जेव्हा ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा या पृथ्वीला भारत बोललेला आहे, जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती काय येईल? ग्लानी येईल. पृथ्वीवरती ग्लानी येईल तेव्हा मी काय करेन? अवतार घेईन. खरोखर पृथ्वीवरती ग्लानी येणं म्हणजे काय हो? जास्त घाण साचणे, कचरा जास्त होणे, असं आहे का? नाही. मग काय? 10व्या स्कंदामध्ये एक कथा आलेली आहे. 10व्या स्कंदामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये एक कथा लिहिलेली आहे. पृथ्वी गायीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाकडे जाते आणि ब्रह्मदेव ध्यानस्थ बसलेले असतात आणि तिथे पृथ्वी आवाज आहे, ब्रह्मदेवा तुम्ही समाधीमध्ये बसलेला आहात, परंतु तुम्ही जी निर्माण केलेली सृष्टी आहे या सृष्टीवरती काय चाललेलं आहे तुम्ही पाहत नाही का? तेव्हा ब्रह्मदेवाने डोळे उघडे करून पाहिलं आणि बघितलं तर काय? तर गायीच्या रूपामध्ये, कामधेनूच्या रूपामध्ये पृथ्वी बोलते. पृथ्वीने सरळ सरळ प्रश्न विचारलाय. काय विचारला? की तुम्ही जर सृष्टी निर्माण केलेली आहे, यावरती जे चाललेलं आहे हे तुम्ही पाहत नाहीये का? मग ब्रह्मदेव म्हणतात की काय अडचण आहे सांग. आता ब्रह्मदेवाला काही माहित नाही असं नाहीये, परंतु कोणतेच देव स्वतःहून काहीच करत नाहीये. हे त्या दिवशी महाराजांनी पण सांगितलं, काय नाही काय कारण तुम्हाला द्यावं लागतं. तसं त्यांनी पण विचारलं की काय अडचण आहे सांग. तर पृथ्वीने सांगितलं माझ्यावरती जो भार आहे हा भार वाढत चाललेला आहे. कोणता भार वाढत चाललेला आहे? कोणता भार वाढत चाललेला आहे? कचरा. हा, दुष्ट लोकांचा भार वाढत चाललेला आहे. जोपर्यंत सत्पदो प्रवृत्तीची लोक आहेत तोपर्यंत पृथ्वीवरती भार कोणताही वाढत नाही. जसं जसं दृष्ट प्रवृत्तीची लोक, दुर्जनांची प्रवृत्ती वाढत जाते त्याप्रमाणे सृष्टीवरती भार वाढत जातो. आणि त्या सृष्टीने ब्रह्मदेवाकडे याचना केलेली आहे की माझ्यावरती जो भार वाढत चाललाय तो तुम्ही कमी करा. परंतु ब्रह्मदेव काय बोलले? हे माझ्या हातात नाहीये. मग त्यांनी काय केलं? सगळे देव, महादेव, त्याच्यानंतर इंद्रदेव, हे सगळे देव घेऊन कोणाकडे गेले? विष्णूकडे गेले. विष्णूकडे गेल्यानंतर विष्णू क्षीरसागरामध्ये होते. त्यांनी त्यांना विचारलं येण्याचं कारण काय?
ब्रह्मदेवाने सांगितलं की पृथ्वी माझ्याकडे आलेली आहे गाई रूपामध्ये आणि अशी अशी तक्रार करत आहे, काय करायचं? तेव्हा श्री विष्णूने सांगितलं की काही काळजी करायची आवश्यकता नाही, तुमच्यावरती जो दुर्जनांचा भार पडलेला आहे हा मी प्रत्येक युगामध्ये एक एक अवतार घेऊन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजेच काय की खरोखर पृथ्वीलाही भार झालाय ना, कशाचा झालाय आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की खरोखर कशाचा झालाय. मग आज आहे की नाही येतो भार हेही समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून हा श्लोक निवडला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या वेळेस पांडवांचं युद्ध झालेलं नव्हतं, ज्या वेळेस पांडव अजून कोणत्याही याच्यात परिस्थितीमध्ये नव्हते की लढाई करायची की नाही करायची, त्या अगोदर शकुनींनी एक युक्ती लढवली. काय लढवली की आपण काय करूया, दूत खेळूया. आणि दूत खेळूया म्हटल्यानंतर पांडवांना एवढं ज्ञान त्याचं नव्हतं, परंतु राजाला दिलेला कोणताही शब्द जो आहे तो पाळावा लागतो. एखाद्या व्यक्तीने जर त्यांना आव्हान दिलं तर ते त्यांना पाळावं लागतं. हा एक नियम होता त्या काळचा आणि त्यामुळे त्यांना ते दूत खेळावं लागलं. परंतु त्याच्यात ज्ञान काहीच नाही. पण शकुनी मात्र 100% ज्ञानी होते. कशामध्ये? दूत खेळण्यामध्ये. आणि त्या दूत खेळण्याच्या खेळ घेतला त्यांनी, त्या खेळण्याच्या पद्धतीमधूनच त्यांनी काय केलं, एक एक गोष्ट पांडवांची हिरावून घ्यायला चालू केली. आणि एवढंच नव्हे तर द्रौपदी सुद्धा त्यांनी हिरावून घेतली. कोणाकडून? पांडवांकडून. आता इथं सर्व होत असताना एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की श्रीकृष्णाने अवतार घेतला. श्रीकृष्णाने अवतार घेतल्यानंतर खरोखर सांगा श्रीकृष्णामध्ये किती शक्ती आहे? ही गोष्ट थांबवू शकली असते की नाही शकली असते? पण मग का थांबवली नाही? का नाही थांबवली? त्याला कारण होतं, फक्त त्या दूत क्रीडेमध्ये जे आहेत किंवा पांडवांनी कौरव जे आहेत एवढेच त्यांना मारायचे नव्हते. मग या सृष्टीवरती जेवढे दुर्जन आहेत ते सर्व मारायचे होते. म्हणून निमित्त हवं होतं आणि त्या निमित्तासाठी ते काहीच केलं नाही त्यांनी. परंतु या सर्व गोष्टीतून, या सर्व अवतारामध्ये श्रीकृष्णाने भरपूर दुर्जनांचा नाश केला. भरपूर दुर्जनांचा नाश केला. जसं शिशुपालाला मारलं, आपण सर्व जाणतो का शिशुपाला 100 अपराध माफ करायचं वचन दिलेलं होतं. 100 अपराध माफ केल्यानंतर एक तरी अपराध करायची संधी दिली का? नाही दिली. मग लगेच त्याचा वध केला. तसंच कंसाचेही तसंच केले. कंसाला पण काय केलं? मारलं. म्हणजेच काय, दुर्जनांचा संहार करायला कृष्णाने जन्मताच सुरुवात केली. फक्त दुर्जनांचा संहार केला का? हा खरा चिंतनाचा विषय आहे. फक्त दुर्जनांचा संहार केला का? ज्यावेळेस युद्ध निर्माण झालं, ज्यावेळेस युद्धाची सुरुवात झाली त्यावेळेस कोणाकोणाचा संहार केला? कोणाकोणाचा संहार केला? पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, असे कितीतरी महान आहेत. खरोखर त्यांनी काय पाप केलेले होते का? खरोखर पाप केलेले होतं का? भीष्म पितामह ज्यांनी आपल्या वडिलांसाठी भीष्म प्रतिज्ञा घेतली. काय प्रतिज्ञा घेतली? की अजन्म अविवाहित राहील, कोणत्याही प्रकारे संतान उत्पत्ती करणार नाही. कारण काय? कारण माझ्या पित्याने विवाह करावा आणि त्यातून उत्पन्न झालेली जी मुलं आहेत, जी संतती आहे, यांना हा सर्व राजकारभार मिळावा, एवढी एकच इच्छा. कोणी केलेली होती इच्छा ती? सत्यवतीने केली होती. सत्यवतीने काय सांगितलं होतं? की लग्न करायला मी तयार आहे, परंतु तुमचा मुलगा, मोठा मुलगा जो आहे भीष्म,
तो मोठा असल्यामुळे सर्व राजकारणावर त्याच्याकडे जाणार. माझ्या मुलांचं काय? इथून सुरुवात झाली खरी महाभारताला. माझ्या मुलांचं काय? जिथे मी आणि माझा आलं तिथून सुरुवात होते महाभारताला. खरी महाभारताची सुरुवात रणांगणामध्ये नाही झाली. खरी महाभारताची सुरुवात शकुंतलाच्या जवळ झालेली आहे. जसं सत्यवतीनं हे शब्द उच्चारले की माझ्या मुलांचं काय, इथून सुरुवात झाली महाभारत. परंतु वडिलांच्या इच्छे खातीर विश्वाने काय केलं? प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञा अशी कशी घेतली का? प्रतिज्ञा अशी कशी घेतली का? तर आजीवन ब्रह्मचारी राहून कोणत्याही प्रकारे संतती उत्पन्न होणार नाही याची दक्षता घेण्याची प्रतिज्ञा होती. परंतु हीच प्रतिज्ञा त्यांना दुर्गतीकडे घेऊन गेली. कशी? ज्यावेळेस प्रतिज्ञा केली की या सिंहासनाचा मी सांभाळ करेन, परंतु यावरती बसणार नाही. जिथं या सिंहासनावरती जो राजा बसेल त्याची सेवाच करेन, त्याची आज्ञा पाळेन. मला सांगा, ज्या वेळेस मी तुम्हाला बोललो द्रौपदी हरली कशामध्ये? युद्धामध्ये. भीष्म उपस्थित होते का नव्हते? होते. दुसरे द्रोणाचार्य उपस्थित होते का नव्हते? कोण होते द्रोणाचार्य? कोण होते? ज्यांनी अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली. त्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा केला का? नाही. सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम केलं कोणावरती? अर्जुनावरती. परंतु मग काय झालं पुढे? त्यांनाही शिक्षा भोगावी लागली. का भोगावी लागली हेच आपल्याला शोधायचं आहे. तिथे कर्णही उपस्थित होता ना? कर्ण खरोखर वाईट आहे का? नाही. का? सगळ्यात दानी व्यक्ती सगळ्यात. मग सगळ्यात दानी व्यक्ती असून सुद्धा याचा दान किती मोठा दानी आहे. एक छोटीशी कथा आठवली म्हणून सांगतो मी तुम्हाला. श्रीकृष्णाने एकदा परीक्षा घ्यायचं ठरवलं. अर्जुनाला अहंकार झाला की मीच मोठा दानी आहे. अर्जुनाला एकदा अहंकार झाला की मीच मोठा दानी आहे. परंतु श्रीकृष्णाला माहिती होतं ना दानी कोण मोठा आहे. मग श्रीकृष्णाने परीक्षा घ्यायची ठरवली. कारण अर्जुनाला असं वाटत होतं की श्रीकृष्ण फक्त कर्णाचेच बल. मी सविस्तर चर्चा मांडत नाही कारण बऱ्याच कथा तुम्हाला माहिती आहे त्या. आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये पाहायचं कारण वेळ पण जास्त नाही आपल्याकडे. तर अर्जुन ज्यावेळेस बोलतो की देवा तुम्ही केवळ काय कर्णाचंच गुणगान गाता, मी काय कमी आहे का? तर त्यावेळेस श्रीकृष्ण बोलतात ठीक आहे आपण पाहू कोण मोठा दानी आहे. तर श्रीकृष्ण काय करतात? अर्जुनाला एक डोंगर देतात. कशाचा डोंगर? सोन्याचा. आपल्याला रोकडायला ना हा सोन्याचा. त्या दिवशी आम्ही सोनं लुटलं तिथेच आहे. फक्त आपण जातो तेव्हाच सोनं लुटायला. परंतु ज्यावेळेस श्रीकृष्णाने डोंगर दिला त्यावेळेस श्रीकृष्णाने एक अट सांगितली की सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत हा डोंगर काय करायचंय? दान देऊन संपवायचंय. काय करायचंय? दान देऊन संपवायचंय. म्हणजे त्यात काय अवघड आहे? अर्जुन कुठे बोलत काय अवघड आहे? दान द्यायला सूर्यास्तापासून सुरुवात केली. घ्यायचं डोंगरामध्ये सोनं दान द्यायचं, घ्यायचं सोनं दान द्यायचं. काय असं करत 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 सूर्यास्त व्हायला आला. परंतु डोंगर काय संपवेनासा झाला. डोंगर संपला का सोन्याचा? नाही. तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी कर्णाला बोलवलं आणि कर्णालाही तसाच डोंगर दिला. कशाचा? सोन्याचा. आणि कर्णालाही तेच सांगितलं की काय सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत काय करायचंय? सूर्योदयापासून
सूर्यास्तापर्यंत काय करायचंय? तो सोन्याचा डोंगर दान देऊन संपवायचा आहे. काय झालं असं? कर्णाने सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. मग याचंही आपल्याला उत्तर शोधायचं की का? कारण कर्ण ही त्या दूध क्रीडेमध्ये सहभागी होता ना. आता तुम्ही म्हणता ठीक आहे ना, हे तिघच होते काय, बाकीचे नव्हते का? बाकीचे पण भरपूर लोक होते ना. तर हे तिघच का? आपण या तिघांच्या वरतीच का चर्चा करतोय? हा खरा या प्रवचनातील महत्वाचा विषय आहे. महत्वाचा विषय हा आहे की भीष्माचार्यांच्याकडे शक्ती होती की ते एका क्षणामध्ये ती दूध क्रीडा थांबवू शकले असते. थांबवू शकले असते का नाही? एवढी शक्ती होती. द्रोणाचार्यांच्या मध्ये पण एवढी शक्ती होती की ती दूध क्रीडा थांबवू शकले असते. आणि खरोखर कर्णामध्ये सुद्धा शक्ती होती, ती दूध क्रीडा थांबवू शकले असते. म्हणजेच काय, या तिघांच्याकडे सामर्थ्य होतं की ही जी गोष्ट चालली आहे ती चुकीची आहे आणि या गोष्टीवरती आपण बोललं पाहिजे किंवा ही गोष्ट थांबली पाहिजे. सामर्थ्यवानांना क्षमा नाहीये की तुम्ही बाजूला बसून बघत बसाल चुकीच्या गोष्टी होताना. देव कधीच क्षमा करणार नाही आणि त्याचाच परिणाम आहे तो काय. जर तसा सुद्धा भीष्माने सांगितलं असतं की नाही, हे जे घडत आहे ते चुकीचं आहे आणि जर कोणामध्ये हिंमत असेल तर माझ्या समोर या. खरोखर कोणाची होती का हिंमत यायची? आणि खरोखर ती दूध क्रीडा झाली असती का? झाली असते? काय वाटतं तुम्हाला, झाली असते? मग का नाही बोलले? हा महत्वाचा मुद्दा. का नाही बोलले? कारण वचनानं बांधले गेले. कशानं बांधले? वचनानं प्रतिज्ञा घेतलेली आहे, मी या सिंहासनाची सेवा करेन. वचन. पुढे जाऊन आपल्याला हे पण कळेल की खरोखर एखादं वचन किती महत्वाचं असते आणि एखादं वचन कुठपर्यंत पाळायचं असतं हेही आपण पाहणार आहोत. दुसरं, द्रोणाचार्यांमध्ये तेवढी ताकद नव्हती का? थांबवू शकले असते का नाही क्रीडा? पण थांबवली का? नाही थांबवली का? का नाही थांबवली? ओंकाराचे ओझे. राजाश्रय दिलाय मला, माझं काम आहे यांना शिकवणं, त्यांच्या विरोधात जाणं नाही. म्हणून काय केलं? द्रोणाचार्यांनी सुद्धा काही बोलले, उघड्या डोळ्याने सगळे पाहत राहिले. कर्णाचं पण तसंच होतं. कर्ण तरी कोणाचा शिष्य होता? द्रोणाचार्यांच्याकडे अगोदर गेला होता, परंतु त्यांनी नकार दिला. कारण काही असो, आपण नंतर शोधू पुढे कधीतरी. परंतु मग काय कर्ण शिकला नाही का? धनुर्विद्या शिकला. कोणाकडे शिकला? परशुरामाकडे शिकला. परशुराम किती म्हणजे सामर्थ्यशाली किती होते? अरे सामर्थ्यशाली बोलायची गरजच नाही त्यांना. का? कारण तो तर विष्णूचा अवतार होते. विष्णूच्या समोर सामर्थ्य हे शब्दच अपुरा आहे विष्णू या नावापुढे. खरं की? म्हणजे परशुरामांनी विद्या दिलेला विद्यार्थी हा कमी सामर्थ्यशाली असेल का? असेल का? नाही. पण काय केलं त्यांनी? पण दूध क्रीडा चालू केली. तशीच ती दूध क्रीडेमध्ये जी विवंचना होत होती, कोणाची? द्रौपदीची, ती चालू केली. त्याचा परिणाम काय झाला पुढे? आणि खरोखर मला हेच सांगायचंय, हेच म्हणायचंय की या तिघांमध्ये ही सामर्थ्य असल्यामुळे काय केलं? युद्धामध्ये त्यांना हार पत्करावे लागले. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, त्यांनी काय बोलले नाही म्हणून, बघा, त्यांनी काय बोलले नाही म्हणून श्रीकृष्णाने त्यांना ही शिक्षा दिली. ठीक आहे, मान्य. परंतु या दूध क्रीडेच्या विरोधात बोलणारा एक व्यक्ती होता,
या दूध क्रीडेच्या विरोधात बोलणारा एक व्यक्ती होता. कोण होता? विकर्ण. विकर्ण कोण होता? धृतराष्ट्रांचा तिसरा मुलगा विकर्ण. हे दूध क्रीडा चालत असताना ज्यावेळेस द्रौपदीला दुःशासन घेऊन येत होता त्यावेळेस विकर्णाने थांबवण्याचा प्रयत्न केला की हे जे चाललेलं आहे ते धर्माला अनुसरून नाही आहे आणि हे मला मान्य नाही आहे. परंतु विकर्णाचं तिथे कोणी ऐकायला तयारच नाही. तू जे बोलतोस ना हे जर सत्य असेल तर एवढी सगळी सामर्थ्यशाली लोक बसलेली असताना ते का गप्प आहे? तूच एकटा सगळ्या बोलतोस की हा अधर्म आहे. म्हणजेच काय झालं? खरोखर विकर्ण चुकीचा बोलत होता का? नव्हता. मग सामर्थ्यशाली सुद्धा लोक गप्प बसल्यामुळे सामर्थ्य कमी असणाऱ्यांचं काही झालं नाही हे याच्यावरून आपल्या लक्षात येतं. बरोबर आहे? ज्यावेळेस युद्ध चालू झालं त्यावेळेस विकर्णाला हीच गती प्राप्त झाली. कोणती? जी भीष्माचार्याला झाली, जी द्रोणाचार्याला झाली, जी कर्णाला झाली. मग आता तुम्ही बोलाल की विकर्णाने तरी आवाज उठवला होता. मग काय? मग तरीही तसंच का झालं त्याच्यासोबत? त्याचं कारण आहे. कारण विकर्ण दूध पेढेमध्ये बोलला होता की हे अधर्म आहे, यावरती मी मान्य करत नाही अशा गोष्टी. परंतु युद्ध लढताना मात्र तो कोणाच्या बाजूने लढला? युद्ध लढताना मात्र कोणाच्या बाजूने लढला? कौरवांच्या बाजूने. कारण तो मुळात कौरवच होता. बंधू आज्ञा. त्यावेळेस आपण आज्ञा मोडू शकत नव्हतो किंवा कुठल्याही जे घरातले परिवारातले लोक आहेत यांचे जे मोठी लोक आहेत यांचा आदेश पाळला जात होता. आता कसं आहे का? आता आमची पोरच आम्हाला ऐकणार. गवजा बाबा तुम्हाला काय कळतंय? तेच आम्हाला शिकवत आहे. आदेश विदेश लांबचीच गोष्ट आहे. ऐकताय का? आणि बघ आपली पोर ऐकतात आपले नाहीये. पण तो काळ कसा होता? विकर्णाला केवळ एवढ्यासाठी उभं राहावं लागलं की माझा हा परिवार आहे, मी माझ्या परिवाराकडूनच मला लढावं लागेल. म्हणून कृष्णाने माफ केलं का आपण? अरे नाही हा दूध क्रीडेमध्ये बोलला होता की नाही हे चुकीचं चाललंय, नाही ह्याला जरा माफ करूया आपण, चला दे तू जिवंत राहा, असं केलं नाही. या सर्व गोष्टीतून सांगण्याचा काय प्रयत्न केला? खरोखर महाभारत आहे तेवढ्या तिथं अर्जुनासाठीच फक्त झालं का हो? खरोखर महाभारत फक्त कौरवासाठी झालं का हो? कोणासाठी झालं? नक्की कोणासाठी केलं? महाभारत हे तुमच्या आमच्यासाठी केलेलं आहे. हे उदाहरण घालून दिलेलं आहे. कारण पुढे जो येणारा काळ आहे या काळामध्ये जे संभ्रम निर्माण होणार आहे, हा संभ्रम या कथेतून नाहीसा व्हावा एवढाच एक प्रयत्न होता. परंतु एवढ्या प्रयत्नासाठी किती लोकांचं बलिदान द्यावं लागला? कितीतरी सहस्त्र लोकांना मरावं लागलं. पण एवढ्या लोकांनी मरून सुद्धा आम्ही काय घेतलं? त्यातून काय घेतलं? नाही. शिवाजी जन्माला यावे पण कुठे? शेजाऱ्यांच्या घरात. का आपला मुलगा शिवाजी महाराज नको आहे व्हायला? महाराजांचं नाव आठवल्यानंतर एक कथा आठवली. कथा नाही, खरी गोष्ट आहे. कडेगाव सारख्या ठिकाणी एक मोठा पोस्टर लागलेला होता आणि त्या पोस्टर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र सुंदर असं उभं होतं आणि त्या खालती एक ओळ लिहिलेली होती. ओळ काय लिहिली होती?
फक्त महाराजांचा बॅनर, आपण बोलतो त्याला बॅनर, आणि चौकाच्या मधोमध तिथे एक ओळ लिहिली होती. काय लिहिली होती? राजे, आज तुमची गरज आहे. खरोखर तुम्ही पुन्हा हवे होते. वाचणारे तिथे बसलेले सर्व लोक हेच बोलत होते की हा खरं आहे, हा खरं आहे. आज खरोखर एवढी प्रवृत्ती खराब झालेली आहे की राजे खरंच परत पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यायला पाहिजे. का एक प्रश्न तुम्हाला असा नाही वाटत आहे की खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांनीच पुन्हा जन्म घ्यायला पाहिजे का? हो सांगा ना, खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांनीच पुन्हा जन्म घ्यायला पाहिजे का? मग जे आपण शिकत आलोय आतापर्यंत ते काय आहे? जी अधोगती होत आली आहे, कशामुळे होत आली आहे? कारण आपण फक्त वाचतोय. काय करतोय? काय करतोय? आपल्याला कळतंय. काय कळतंय? की हे जे चाललंय ना ते सर्व चुकीचं चाललंय. काय कळतंय? तुकाराम महाराज म्हणतात, माझे मज कळू आले अवगुण, काय करू मन आवरेना. बरोबर म्हणा. काय म्हणतात? माझे मज कळू आले अवगुण, काय करू मन आवरेना. वाचे वदी परे परी करणे कठीण, इंद्रिय आधी न झालो देवा. म्हणजे काय? आम्ही फक्त वाचायचं काम करतोय, आम्ही त्यातून घेण्याचा काही प्रयत्न करत नाही. आम्ही त्यावरती कोणतेही बदल नाही. हे कशासाठी आहे? 7 दिवस आम्ही वाचणार आहे. फक्त काय? ज्ञानेश्वरी. किती मोठी है ना? खरोखर मोठी गोष्ट आहे. ज्ञानेश्वरी 7 दिवस वाचणं काय खायची गोष्ट नाही. आपल्या घरातलं काम धंदा, हा मशीनची धार, अजून काय पोरांची शाळा, हा घरातल्यांचा स्वयंपाक. आपण इकडे काय सांगतोय? घरी जेवण आहे की नाही, जेवले की नाही, हा उसाला पाणी सोडले की नाही, हे सगळं सोडून 7 दिवस आपण वाचायला बसतो. खरं ना? पण तुम्हाला असं नाही वाटत की 7 दिवस आपण फक्त वाचतोयच? वाचतोयच की वाचतोय? काय होतंय नक्की? वाचतोय. म्हणून तर तुकाराम महाराजांना म्हणावं लागला ना, वाचे वदी परी करणे कठीण, इंद्रिय आधी न झालो देवा. असं झालंय आपलं. आपले जे इंद्रिय आहेत ना, या इंद्रियांच्या अधीन झाल्यामुळं आपल्याला हे कळेल असं झालंय की योग्य काय अयोग्य काय. हे 3च्या वृत्ती आता सांगितल्या मी तुम्हाला. भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण. या 3 वृत्तींमुळं काय होतंय? अधर्म वाढत चाललेला आहे. सामर्थ्यशाली लोक असताना सुद्धा समोर घडत असलेला अन्याय हा घडू दिला जातो. याला कारणीभूत कोण आहे? कोण आहे कारणीभूत? नाही, आम्ही ज्ञानेश्वरी वाचणार आहे, आम्ही काय त्याच्यातली नाही, आमच्यामुळे काय घडत नाही. आम्ही काय करतोय? हा गाथा वाचतोय, आम्ही ज्ञानेश्वरी वाचतोय, माळ घातलेली आम्ही, हा बघा पाहिजे तर. त्यामुळे आमचं काय त्यात घेणं देणं. काय वाटतं तुम्हाला? हे तुम्ही श्रीकृष्णाला सांगितल्यानंतर ऐकेल? काय वाटतंय? श्रीकृष्ण जर खरोखर आता प्रगट झाले आणि जर त्यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारला की का रे बाबा इथे एखादी गोष्ट चुकीची चाललेली असताना तू का गप्प राहिलास, काय उत्तर देणार तुम्ही? काय उत्तर देणार? नाही श्रीकृष्ण हे काय तुमचंच तर गुणगान चालू आहे माझं,
दुसरं काय करतोय मी? कृष्ण काय बोलतील? कसा मारा? कृष्ण काय बोलतील? काय बोलतील देव? की नाही नाही छान, तू 7 दिवस पारायण केलेलं आहेस, त्यामुळे तू आता माझ्यासोबत स्वर्गात चल, असं बोलतील? बोलतील का नाही? अरे बोला, काय बोलतील मग? एवढा सगळा जो महाभारत घडवला तो कशासाठी घडवला? कशासाठी? फक्त 7 दिवस ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी का? ह्या ज्ञानेश्वरी मधून काय घ्यायचं आहे? संस्कृत नाही समजत आहे म्हणून पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं प्रगट होऊन ज्ञानेश्वरी लिहिली, सोप्या भाषेत तुम्हाला समजावी. खरोखर समजून घेतली का आपण? घेतली का? नाही. वाचेवरी तरी करणे, एवढंच करतो आपण. वाचायचं, एवढं वाचायचं की वास. पाठांतर आमचं एवढं आहे ना, मला विचारतात बरेच जण, हा तुम्ही प्रवचन करताना, कीर्तन करताना, म्हटलं अजून चालत पाहिजे, हरिपाठ येतो का? काय हरिपाठ येतो का? मी म्हणले ठीक आहे, नाही. पुढं नित्य नेमानं खरोखर तुम्ही रोज हरिपाठ बोलता आणि ज्या वेळेस घरातून बाहेर निघता त्यावेळेस तुमच्या समोर जे घडतंय ते कसं तुम्ही दुर्लक्ष करून निघून पुढे जाता मग? काय खरोखर गाथेमध्ये पण तसंच सांगितलेलं आहे का? खरोखर आपण मनापासून गाथा वाचली का? कोणालाच माफ करत. भीष्माचार्यांना माफ नाही केलेलं, द्रोणाचार्यांना माफ नाही केलेलं, मग तुम्ही आणि कोण आहे? कर्णाला माफ नाही केलेलं, मग खरोखर सांगा तुम्ही आणि कोण आहे? देणार का उत्तर? कृष्ण इथं आल्यानंतर कोणी जर विचारलं तर उत्तर देणार का तुम्ही? का नाही देणार? कारण आम्ही तसं केलेलंच नाही ना. आम्ही सगळं झाकून ठेवलं. झाकणी मग 1.25 लाखाची. त्याच्याशी कोण वाईटपणा घेणार? जा, ते किती मोठे, आपण काय? जा. नाही नाही, त्यांचं आणि माझं रिलेशन चांगलं आहे. रिलेशन चांगलं आहे? मग कर्णाचं आणि अर्जुनाचं काय आहे? कर्णाचं आणि ह्यांचं काय होतं? दुर्योधनाचं रिलेशनच चांगलं होतं ना. मग कृष्णाने सोडून दिलं का? भीष्माचार्य हे तो वंशच त्यांचा होता. मग कृष्णाने सोडून दिलं का? नाही नाही, पांडवांना तरी चांगलं ज्ञान दिलेलं आहे, कौरवांना थोडस जाऊ द्या, मग भीष्माचार्याने सोडून देऊया, असं झालंय का? द्रोणाचार्याने पण विद्या दोघांना दिली, मग का कृष्णाला वाटलं नाही असं की पांडवांना पण कोणी दिले विद्या? द्रोणाचार्याने. कौरवांना पण दिले, ठीक आहे, परंतु अर्ध अर्ध तरी आहे ना, तर जाऊ द्या, द्रोणाचार्यांना पण आपण सोडून देऊ. का असं केलं? मला सांगण्याचा यातला फक्त एकच महत्वाचा मुद्दा आहे की जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी तुमच्या मनाला दुसऱ्याने सांगून नाही, जसं विकर्ताला कळालं तसं तुमच्या जर मनाला वाटत असेल की जर चुकीचं घडत आहे तर तुम्हाला तिथे बोलावं लागेल, तुम्हाला तिथे उभा राहावं लागेल. नाहीतर तुम्ही किती गीता वाचा, तुम्ही किती ज्ञानेश्वरी करा पारायण, आणि तुम्ही किती गाथा वाचा, उत्तर कोणाला द्यायचंय? उत्तर ज्याने गीता सांगितली ना त्याला द्यायचंय. कसं देणार उत्तर? अरे तू फक्त वाचून आलास,
असं होतं का की शाळेतील मुलगा आहे आणि तो शाळेतील मुलगा अभ्यास करतोय, वर्षभर अभ्यास करतोय आणि परीक्षेत काही लिहिलंच नाही. बघा, वर्षभर एक मुलगा आहे, तो शाळेत खूप अभ्यास करतो, परंतु परीक्षेत काही लिहिलंच नाही. पास होईल का? पास होईल का? का नाही पास होणार? वर्षभर अभ्यास केलाय, असं काय करताय? 365 दिवस अभ्यास करून एक दिवस नाही लिहिलं म्हणून काय होतंय? काय होतंय? का नाही पास करणार? आहे का सर? कोणी आहे? सर आहे का? हा सर, 365 दिवस एखादा विद्यार्थी अभ्यास करतोय आणि परीक्षेमध्ये मात्र काही लिहित नाही, तुम्ही पास करणार का नाही करणार? पण तुम्हाला काय वाटते, कृष्ण करेल तुम्हाला पास? करेल का? जेवढं तुमचं वाचन आहे ना, तेवढंच आपलं पेपरवरती कृतीही करावी लागणार आहे. आणि ज्यावेळेस ती कृती करणार ना तुम्ही, त्यावेळेस तो पांडुरंग तुम्हाला चरणाजवळ घेईल. नाहीतर हे स्वप्न बघूच नका की आम्ही काय मोक्षपदाला जाऊ. मोक्ष, हा हा हा, एवढा सुखाने मिळणारा मोक्ष वाटला का तुम्हाला? बरोबर आहे. सद्भाव वृत्ती असलीच पाहिजे, कारण जोपर्यंत सद्भाव वृत्ती नाही आहे तोपर्यंत तुम्हाला जिथं अन्याय झालेला आहे त्याच्यावरती दया नाही येणार. येईल का? आणि जिथं अन्याय चाललाय त्याच्यावरती जर दया झाली नाही तर तुम्ही उभा नाही राहणार. परंतु नुसतीच सद्भाव ठेवून काय उपयोगाचं आहे? नुसतीच दयावरती ठेवून काय उपयोगाचे आहे का? मग विवेक जागा करायला लागेल आपल्यातला. कोण? काय? कोणता विवेक? कोणता विवेक जागा करायला लागेल? की जी गोष्ट चाललेली आहे ही चुकीची आहे की बरोबर आहे, किंवा यामध्ये माझं कर्तव्य काय आहे हे तपासून बघणारा जो विवेक आहे ना, तो तुम्हाला जागा करावा लागेल. एक साधू होते, साधू. त्या साधूंनी सांगायला सुरुवात केली, जसं आपले महाराज पण कालच त्याच्या कीर्तनात पण सांगितलं, चराचरामध्ये देव आहे का? तर आहे, बरोबर आहे. शिष्याने ऐकलं, शिष्याने सांगितलं की बाबा हा, गुरु म्हणतात आमचे काय, तर चराचरामध्ये देव आहे. बाहेर निघाले, बाजारामध्ये प्रस्थान केलं त्यांनी. कोणी? शिष्याने. समोरून एक हाती धावत आला. हातीवरती एक माहूर बसलेला होता आणि हाती धावत धावत जवळ आला. कुणाच्या? त्या शिष्याच्या, बाजारामधला. त्या हातीवरचा माहूर ओरडून सांगत होता की हत्ती माझ्या कंट्रोलच्या बाहेर, म्हणजे माझ्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेला आहे, बाजूला व्हा. बघा, विवेक सांगतोय मी काय आहे. हत्ती काय करतोय? धावतोय आणि माहूर ओरडून सांगतोय की माझ्या नियंत्रणाच्या बाहेर हत्ती गेलेला आहे, बाजूला व्हा सर्वांनी. तो शिष्य म्हणतो, अरे आज तर मला सांगितलंय गुरुनी, माझ्या सद्गुरूंनी, काय की भगवंत सगळीकडे आहे आणि मी भगवंतावरती प्रेम करणार आहे. या हत्तीमध्ये पण कोण आहे? कोण आहे? भगवंत आहे. मारली मी ती. कोणाला? का मारली? का मारली? भगवंत आहे. जसं माझ्यामध्ये भगवंत आहे तसं त्या हत्तीमध्ये पण भगवंत आहे. मारली मी ती. काय झालं असेल? काय झालं असेल? हत्तीने सोंडत फिरवला आणि जे उचलून घेतला, सगळी हाडो म्हणते बिचारायची. एक सुद्धा हाड शिल्लक राहिलं नाही. कसा तरी उठून तो आपल्या साधूकडे, आपल्या गुरुजींच्याकडे गेला. गुरुजी बोलले, जाताना चांगला होता ना, येताना काय झालं याला? मग त्या शिष्याला विचारतात,
गुरुजी त्याने जाताना चांगलं होतं, आता काय झालं? तो बोलत होती, गुरुजी तुम्ही जे सकाळी उपदेश केला ना, त्या उपदेशाचा हा परिणाम आहे. म्हणजे हा गुरुजी पण चकित झाले, माझा उपदेश एवढा कसा काय खतरनाक असतो एवढा? तर ते म्हणतात काय उपदेश केला त्यांना? ते म्हणतात तुम्ही नाही का सांगितलं की देव चराचरामध्ये आहे, देव सगळ्यांमध्ये, सगळ्या प्राणी मात्रांमध्ये आहे. हा तसंच मी पण काय बोललो की हातीमध्ये पण आहे. मग पुढे काय झालं? त्या हातीने मला धरलं आणि फेकून दिलं उचलून, त्यामुळे माझे हे सगळे हाडं मोडली. मग असं का वाटलं तुला? नाही काय नाही, हाती एक नियंत्रणाच्या बाहेर गेला होता, त्याच्यावरती जो मावत होते ते सांगत होते की असं असं झालेलं आहे, पण तुम्ही सांगितलेलं मी ऐकलं आणि त्या हत्तीला मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर हत्तीने उचलली. कोणामुळे झाले? गुरुजींच्यामुळे झाले. गुरुजी म्हणले बाबा मी सगळ्यांमध्ये देव पाहायला सांगितला होता ना, तू कुणामध्ये बघितलास? तू कुणामध्ये बघितलास? तू फक्त हत्तीमध्ये बघितलास. तू हे नाही बघितलं त्याच्यावरती एक माहूत आहे, त्या माहुतामध्ये देव का नाही बघितलास तू? तो काय सांगत होता? काय सांगत होता? बाजूला सर, अरे तो पण देवच आहे ना. जर हत्तीमध्ये देव आहे तर त्या माहुतामध्ये पण कोण होता? देवच होता. तू बघितलास फक्त एका, दुसऱ्याच बघायचं राहून गेला. म्हणून ही परिस्थिती आहे ही जी हाडं जी मोडलीत ना, ती कशामुळे मोडली? विवेक बुद्धी न वापरल्यामुळं हा परिणाम झाला. एकामध्येच देव पाहिला. म्हणजे कसा पाहिला? विवेक बुद्धी साईडला ठेवून, विवेक बुद्धी बाजूला ठेवून. खरोखर आपल्यालाही तसंच राहायचं आहे का? काय वाटतंय? नाही. जे आपण पाहतोय, जे बघतोय, जे वाचतोय त्याच्यावरती कृती केली पाहिजे. त्या कृतीवरती ठीक आहे, 100% आपल्याला कृती नाही जमू शकणार, परंतु प्रयत्नांती परमेश्वर. तसं थोडासा प्रयत्न तर करून बघा. खरोखर जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या त्या गोष्टीवरती विचार तर करून बघा. आणि विचार केल्यानंतर मग कळेल की आपण नक्की काय करतोय. ज्ञानेश्वरी वाचणं, गाथा वाचणं फक्त गरजेचं नाहीये. पुन्हा पुन्हा तेच गोष्ट मी सांगतोय तुकाराम महाराजांची. माझे मज कळो आले अवगुण, माझे मज कळो आले अवगुण, काय करू मनावर, परंतु त्या मनावरतीच नियंत्रण घालायचंय आणि मनावरती नियंत्रण घालून काम करायचंय. मग म्हणता आपल्याला असं म्हणावं लागणार नाही, वाचे बरी बरी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. इंद्रियांच्या अधीन होऊ नका. इंद्रियांवरती विचार करा की मी जे करतोय ते काय करतोय. तर तसं आता बोलायचं म्हणजे तर अजून भरपूर काय आहे, परंतु आपल्या वेळेचं बंधन आहे आणि वेळेच्या बंधनामध्ये ही काय वेळी वाकडी सेवा माझ्या हातातून जे गेली आहे, जर काही चांगलं असेल तर ते तुमच्यापर्यंत ठेवा. जर चांगलं नसेल तर ते माझं मला परत आणून द्या. मी पिशवी आणलेली आहे, काय मी घरी घेऊन जाणार ते. तर एवढी सेवा जी आहे ती झालेली. या सर्वांवरती जे काय बोललो त्याच्यावरती विमर्शन करा. विमर्शन करून काही कमी जास्त तर मला हे शिकवायचं असं आतापर्यंत तुम्ही शिकवत आलाय. जे काय आता तुम्ही शिकवलेलं आहे हे काय माझं नाही बरं का. हे जे मी आता बोललोय ना हे माझं नाहीये. हा, बरेच लोक बोलतात जे काय असेल माझ्या बुद्धीचा दोष, जे चांगलं नाही ते माझ्या बुद्धी. माझ्या बुद्धीचा दोष बिष काय नाहीये. माझी बुद्धीच तुमच्याकडून आलेली आहे. तुम्ही जे शिकवलंय तेच आहे. फक्त तरी तुम्हाला काय नाही आवडलं तरी माघारी घेणार, त्याचं कारण आहे परत तुम्ही द्यायचा नाही. तर इथून पुढे मला असं ज्ञान देत राहा तुम्ही. आणि जे ज्ञान
मला माझ्या प्रगती पथावरती पुढे जाण्यासाठी उपयोगी पडेल. आणि असंच भरभरून प्रेम करत राहा माझ्यावर. आणि एवढं बोलून मी ही सेवा समाप्त करतो. आपल्याला जे काय सेवा करता आली, मला जे सेवा करता आली त्या सेवेला वेळी वागणे का असं ना, है ना. आपले तुकाराम महाराज म्हणतात, करविली तैसी केली कटकट वाकडे खाते तर देव जाणे. त्या उक्तीप्रमाणे मी जे काय बोललो, चांगलं बोललो वाईट बोललो मला माहिती नाही. फक्त मी महाराजांनी मला विचारलं होतं की काय बोलणार आहे, परंतु मलाच माहिती नव्हतं मी काय बोलणार आहे. मी म्हणलं तिथं बसल्यानंतर जे सुचेल ते. आता इकडे उघडून बघितलं तर 2-3 पानं उघडल्याच्या नंतर श्लोक मिळाला, तोच घेऊन आणि बोलायला चालू केलं. त्यामुळं काही चुकीचे बोलू शकतो शब्द आले असतील तर ते माफ करा. आणि या सेवेमध्ये प्रसाद महाराजांचा खूप मला साथ मिळाली, कारण त्यांनी मला वेळोवेळी भरपूर काही शिकवलंय. मी खरोखर आहे ना, नाव घेईल तेवढं पुढे आहे या कुंडलीमध्ये. कोणाकोणाची नावं तरी घेऊ, कारण क्षणाक्षणात मला माझी माणसं जी आहेत ना, ती प्रत्येक गोष्ट चांगल्या वाईट दोन्ही पद्धतीने शिकवतात, प्रेमानेही आणि कार्य टाळ वाजवाले याही भाषा शिकवतात. त्यामुळं जर कोणाचं चुकून नाव राहिलेलं असेल, हा जसं मगाशी मला निलेश महाराज पण विचारत होते, कोणती ओवी तुम्हाला एखादी ओवी सांगू का मी. म्हणलं सांगा, चांगली गोष्ट आहे. पण ते बोलले राहू द्या नंतर सांगतो, प्रवचन झालं. ठीक आहे, कसं म्हणजे एवढी प्रेम करणारी लोक आहेत माझ्यावर. तर यातून जर समजा कोणाचं नाव राहिलेलं असेल, कोणाचं जर बोलायचं राहून गेलेलं तर माफ करा. जसं काका आता म्हणत असतील, पंकज काका, याला मी मगाशी बोललो होतो तरी माझं नाव घेतलं नाही. पण ये तू धाव, मंदिरात आल्यावर सांगतो तुला. माफी असावी शेवटी नाव घेतल्याबद्दल. आणि सर्वांचं मनापासून आभार. आपण इथे सेवा समाप्त करू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल.